कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुली पद्धतीविरोधात महिलांनी ठणकावून आवाज उठवत थेट पोलीस ठाण्याचं दार ठोठावलंय। आजीपासून तरुणींपर्यंत शेकडो महिला या अन्यायाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी एकत्र आल्यात। महिलांनी खेड पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना सविस्तर तक्रार देत फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी दमदाटी करतात, रात्री उशिरा घरी येतात, अपमानास्पद वागणूक देतात अशा गंभीर गोष्टी मांडल्यात। पोलीस निरीक्षकांनी यावर तात्काळ दखल घेत संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं। त्यांनी स्पष्ट शब्दात वसुली कायद्याच्या मर्यादेत करा, अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिलाय। खेड तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा राबिया जसनाईक यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे। ही संपूर्ण घटना ग्रामीण महिलांच्या आर्थिक शोषणाचं स्पष्ट चित्र दाखवते। आता बघावं लागेल की शासन आणि संबंधित यंत्रणा यात काय पावले उचलते। मायक्रो फायनान्सचं जे हे आहे वसुलीची जी पद्धत आहे खूप वाईट आहे आणि महिला एकटी सुद्धा घरी असली तर त्याच्या घरामध्ये घुसणे, त्यांना रात्री अपरात्री त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना जोरात आवाजाने त्यांना बदनाम करणे हे चालू झालं आहे आणि त्यांच्याकडून 30% 35% हे व्याजदरसुद्धा घेऊन महिला खूपच ग्रस्त झाली आहे। तेव्हा मी पोलीस ठाण्यामध्ये ह्यांची कंप्लेंट देऊन आली आहे आणि हे सांगते की पोलीस ठाण्यातून पोलीस शासनाने आमच्या महिलांच्याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा। महिला जी आहेत खूपच म्हणजे त्रासले आहेत। हे कर्ज घेण्याचं त्यांचं फक्त हेच उद्देश होता की घर सांभाळणं किंवा मुलांचे जे एज्युकेशनच्यासाठी कर्ज घेतलं होतं, पण तरीसुद्धा त्या महिलांना काही उद्योग नसला, त्याचा 10,000 रुपये पगारसुद्धा नसला नाही, तरी 3च्या वरती 3 कर्जाच्या वरती त्यांच्याकडून त्यांना कर्ज देत आहेत। हे चुकीचं आहे। 3 कर्जाच्या वरती तर द्यायचं नाही आहे। त्याशिवाय त्या महिलांना जे कर्ज कशासाठी दिलं जातं की तो कर्ज घेऊन ते काहीतरी उद्योग करावं। ह्या महिलांचं काही उद्योग नाही तरीसुद्धा गट बनवून कर्ज देत आहेत। तेव्हा शासनाने माझं हे बोलणं ऐकावं आणि हे कर्जामध्ये जे माफी करायची असली तर माफ पण करू शकता आणि जर वाटलंच तर तुम्ही ह्याचं हे व्याजदर कमी करून दिलं तर उत्तमच होईल। तेव्हा शासनाशी माझं बोलणं आहे आणि शासनाने माझं ऐकावं। गेली 10-12 वर्षापासून मायक्रो फायनान्स आमच्या महिलांना कर्ज वाटप करत आहे। कर्ज वाटप आमच्या महिलांच्या विकासासाठी होत होता, पण महिलाचा विकास त्या 10 वर्षात महिलाचा काहीही विकास झालेला नाही आहे। महिलाचा विकास न होता त्या 10-12 वर्षात कितीतरी महिलांनी सुसाईड केलेला आहे, कितीतरी महिलांचं घरगृहस्थी तुटलेली आहे। मग मी विचारते की हे विकास जर महिलांच्या विकासासाठी फायनान्स चालू झालेला आहे तर महिलांचा विकास तर कुठेही आढळत नाही आहे। महिलांच्या विकासाच्या नावाने हे फक्त स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे। महिलांचा विकास ना होता ह्यांचा बिझनेस चाललेला आहे। तेव्हा आम्हाला हे फायनान्स आमच्या गावी येऊन जे पैसे वाटप करत आहेत आणि त्यांची वाटप करायची पद्धतसुद्धा पूर्णपणे चुकीची आहे। तेव्हा हे फायनान्स आम्हाला कोणत्याही परिस्थितीत बंद झाले पाहिजेत। आम्हाला फायनान्सशी हा भार करायचा आहे। ती सगळी महिला बिझनेस नाही करत असं लोन दिला जातं बिझनेससाठी महिलांच्या। मग जर 50-60 महिला कर्ज घेणार तर त्याच्यातून एकाच महिला बिझनेस करते आहे, 1-2 महिला करणार तर त्या महिलांच्या बिझनेससाठी बँका आहेत ना। मग हा एकदम इझिली महिलाला कर्ज वाटप होत गेला। एक आधार कार्ड आणि आमच्या रेशन कार्डच्या हिनावरती कर्ज भेटते आणि महिला 10 वर्षातल्या तेवढी बुडाली आहेत त्या कर्जातनं की आता त्यांच्याकडे हप्ता भरायला पैसेसुद्धा नाही आहे। इसके लिए हम लोग यहाँ पर आए। माइक्रो फाइनेंस कंपनी में जैसे कि समस्ता है, नाबार्ड है, उन्नति है, HDFC बैंक है, जो वो भी हम लोग को माइक्रो फाइनेंस के थ्रू ही लोन देती है। लेकिन ये सर लोग ने इतना परेशान किया है हम लोगों को कि हफ्ता अगर हमारे पास है नहीं तो हम लोग को बोलते हैं भीख मांग के लाओ, कुछ भी कहीं से भी मांग के लाओ, और रात के 9-9 10-10 बजे तक हम लोग को परेशान करते हैं। हमारे घर में खाना नहीं बनता है, हम लोग इतना परेशान होते हैं। यानी हम लोग मेंटली टॉर्चर करते हैं। मेंटली टॉर्चर करने की वजह से ना हम लोग बहुत डिस्टर्ब हो गए। लोन लेते हैं, हर कोई लोन लेता है, लेकिन लोन का ब्याज इतना लगा कि उन लोग हमसे लोन लेते हैं और बोलते हैं कि मर्दों को इन्वॉल्व नहीं करना, घर के मर्दों को इन्वॉल्व नहीं करना।
क्यों नहीं इन्वॉल्व करना, औरतों को क्यों लोन दिया जाता है, मर्दों को क्यों नहीं दिया जाता है इसमें लोन? क्योंकि मर्दों को समझ में आता है कि कितना इंटरेस्ट ले रहे हैं और कितना नहीं ले रहे। औरतें पागल हैं, औरतें अनपढ़ हैं, इसके लिए औरतों को समझ में नहीं आता है कि ये कितने % से हमसे लोन लगा के लिया जा रहा है। तो औरतों को इसमें टारगेट किया जाता है माइक्रो फाइनेंस में कि सिर्फ औरतों को ही लोन, औरतों की उन्नति के लिए लोन दिया जाता है, पर औरतों की उन्नति हो ही नहीं रही है, बल्कि औरत इसमें और धंसती हुई जा रही है। इसमें औरतों का कोई यानी कुछ फ़ायदा हो ही नहीं रहा है, बल्कि औरतें परेशान हो रही है। औरतें अपना जेवर बेच के हफ्ता भर रही है, औरतें अपना घर बेच के और हफ्ता भर रही है। यानी अगर एक हफ्ता भरना है ना तो दूसरा हफ्ता निकाल रही है। यानी इतनी औरतें परेशान है इसके अंदर। तो इसी वजह से हम लोग इधर पुलिस स्टेशन में जमा हुए हैं कि हम लोग को हमारा इंसाफ चाहिए कि हम लोग को अभी ये माइक्रो फाइनेंस कंपनी अभी बंद करना है। अभी हमको ये लोन नहीं चाहिए और जो हम लोग ने लोन लिए उसमें से हमको बाहर निकालो बस। प्रॉब्लेम काय आहे की जो फायनान्सवाले येतात ते आम्हाला सांगतात की 1 दिवसात म्हणजे त्या दिवशीच हप्ता त्यांना पाहिजे, बिना हप्ता घेऊन ते जात नाही। मग आम्हाला काय सांगतात, तुम्ही घर फोडा, चोऱ्या करा, नाही तुमच्या दागिना घाण ठेवा, नाही ते काय पण करा, आम्हाला आजच्या आज हप्ते पाहिजे। रात्री 10 पर्यंत बसून जातात। प्रॉब्लेम हेच आहे। मग त्यासाठी आम्ही पोलीस चौकीत आले की काय निर्णय घेणार आहे। बँकेत फायनान्स भरपूर आहे, स्वास्तिक आहे, उन्नती फायनान्स आहे, अजूनही वेगवेगळे भरपूर फायनान्स आहे। तेव्हा आम्ही अर्ज केलो, एनसी केलो त्यांच्या नावाचा, कुठे कुठल्या फायनान्सचे आहेत ते।